महाबळेश्वरमध्ये गेल्यावर राहायचं कुठं हे या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला सांगू। तर पसरणी घाटाच्या अलीकडे बेल एअर हॉस्पिटल आहे, त्याचं हे कॅन्टीन आहे। तर तिथे 50 रुपयाला तुम्हाला व्हेज थाळी जी आहे ते तुम्हाला तिथे मिळते। तर पाचगणीला जायच्या आधी तिथं नक्की एकदा व्हिजिट करा आणि जेवण करा। तर पाचगणीच्या पुढे गेल्यावर म्हणजे धनगरवाडी हे जे गाव आहे, तर धनगरवाडीच्या हद्दीमध्ये हे सागा रिसॉर्ट आहे। तर हे जे रिसॉर्ट आहे हे महाबळेश्वर आणि पाचगणीच्या मध्ये वसलेलं आहे। म्हणजे जे मॅप्रो गार्डन आहे महाबळेश्वरचं त्याच्या थोडंसं पुढे गेल्यावर हे जे आहे हे रिसॉर्ट आहे, सागा रिसॉर्ट। तर याचा व्ह्यू जो आहे तो तुम्ही पाहू शकता की कसा आहे। आणि हे रिसॉर्ट जे आहे ते आम्ही मॅपवरून शोधत गेलो, डायरेक्ट गेलो, कसं आहे पाहिलं आणि पाहिल्यानंतर मग आम्ही तिथं इन्क्वायरी करून जे आहे ते तिथं चेक इन केलं आहे। तर मी तुम्हाला याच्यामध्ये ज्या रूम्स वगैरे आहे, त्याचा ॲम्बियन्स आहे, या सगळ्या गोष्टी आहेत तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की इथे फॅसिलिटी काय काय आहे, रूम कशा पद्धतीचे आहेत, चार्जेस कसे आहेत। तर पाहू शकता की हे एरिया जो आहे तो हॉटेलचा एकदम प्रशस्त आहे आणि एकदम स्वच्छ आहे। तर या हॉटेलला जे आहेत ते एंट्रन्स 2 आहेत। तर मगाशी मी दाखवलं ते सेकंड नंबर गेट आणि हे फर्स्ट नंबर गेट आहे। तर या गेटच्या इथेच आम्ही रूम घेतली ती एंट्रन्सला। हा इथे असा चार्ट लावलेला आहे। तर या चार्टमध्ये तुम्हाला पूर्ण महाबळेश्वरचे संपूर्ण पॉईंट पाहायला मिळतील की कुठं कुठं आपण महाबळेश्वरमध्ये इथून फिरायचं आहे। आणि हे जे हॉटेल जे आहे ना, तर हे एकदम प्रशस्त आहे। तर याच्या रूम्स जे आहेत मी तुम्हाला दाखवतो की कशा प्रकारे रूम आहेत। तर पाहू शकता, आपण रूममध्ये जाऊ। तर हे आहे, हे डबल बेडचं आहे, ही डिलक्स रूम आहे आणि एक सोफा आहे। या सोफ्याचा सुद्धा इथे बेड होतो। स्टोरेजसाठी रेग्युलर जे आपलं कबड आहे ते आहे आणि जे टॉयलेट बाथरूम जे आहेत मेन की ते जे आहेत ते सुद्धा इथे खूप स्वच्छ आहेत। तर पाहू शकता की रूमचा व्ह्यू कसा आहे। डिलक्स रूम आहे, टॉयलेट बाथरूम बघा स्वच्छ आहेत। हॉट वॉटर इथे असतं, ते तुम्हाला सकाळी मिळतं आणि पाणी जे आहे ते पण 24 तास इथं नॉर्मल पाणी आहे। तर ही जी रूम आहे ही नॉन सीझनला 1800 रुपयापासून चालू होते। तर इथे रूम जे आहे ते खूप कमी पैशामध्ये चालू होतात। तर हा जो आहे हा याचा मेन एंट्रन्स आहे हॉटेलचा आणि हे जे आहे इथं रेस्टॉरंट जे आहे ते इथं आहे। तर इथं तुम्हाला ब्रेकफास्ट, लंच, डिनर या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतात। इंडोर्स गेम देखील आहेत। तर पूल टेबल आहे तर तो तुम्ही खेळू शकता। परत लहान मुलांसाठी देखील इथे गेम्स आहेत, तर त्या गेम्ससुद्धा तुम्ही खेळू शकता। तर हा जो ॲम्बियन्स आहे यांचा खूप चांगला आहे। हा जो आहे तर या टॉपच्या रूम आहेत, म्हणजे यांच्या की या टॉपच्या म्हणण्याचं म्हणजे कसं की इथून जो मिळणारा व्ह्यू आहे तो व्ह्यू जो आहे तो खूप क्लास आहे। तर त्याच्यामुळे यांच्या ह्या टॉपच्या आणि प्रीमियम रूम आपण म्हणतो ना, तर त्या प्रीमियम अशा रूम्स आहेत यांच्या। तर पाहू शकतो की रूम कशी आहे। हे देखील डबल बेडचे आहे, परंतु बेड थोडासा मोठा आहे इथे आणि रूमचं जे इंटेरियर आहे ते थोडंसं क्लासी आहे। आणि प्रत्येक रूमला इथे गॅलरी आहे। तर त्या गॅलरीमधून मिळणारा जो व्ह्यू आहे तर तो खूप सुंदर आहे। तर सनसेट जो आहे तो तुम्ही इथं बसून चहा नाश्ता करत करत तुम्ही सनसेट इथून पाहू शकता। तर या रूमचे जे प्राईज आहेत तर त्या थोड्या जास्त आहेत, त्या 2,500-3,000 हजाराच्या आसपास आहेत नॉन सीझनला हे रेट जास्त आहेत। तर पाहू शकता, मुलीने इथे खेळण्याचा प्रयत्न केला पण जमलं नाही। नंतर दुसऱ्या दिवशी आम्ही इथे जे आहे ते स्विमिंग टँकचा आनंद घेतला की स्विमिंग टँक जो आहे तो एक देखील इथे स्वच्छ आहे, पाणी देखील जे आहे ते चांगलं आहे। जेवण बघू शकता तुम्ही की जेवण कशा प्रकारे इथे मिळतं। तर जी क्वालिटी होती, फूड क्वालिटी ती एकदम बेस्ट होती, म्हणजे आणि रिजनेबल रेटमध्ये आहे तिथं, की खूप असं महाग असं काही नाही आहे की आता खूप महाग आहे इथे खायचं का नाही। तर रिजनेबल रेटमध्ये आहेत। तुम्हाला ऑर्डर तिथे दिल्यावर तुम्हाला लगेच सर्व्हिस मिळते। तर रेस्टॉरंट देखील चांगलं आहे हे सागा रिसॉर्टचं। आणि ज्या आउटडोर गेम जे आहेत तर याच्यामध्ये आउटडोर गेमसुद्धा ते आपल्याला खेळायला देतात। तर ते इन्क्लूड आहेत याच्यामध्ये सगळं, म्हणजे ते आपण इथं त्याचा देखील आनंद घेऊ शकतो। तर पाहू शकतो की घरच्यांनी कशा प्रकारे आनंद घेतला या खेळाचा। स्ट्रॉबेरी जे आहेत तर तिथे स्ट्रॉबेरीचे फार्म जे आहेत ते खूप जवळ आहेत।
तर शेतकरी वगैरे जे आहेत ते शेतकरी तिथे येऊन आपल्याला हे जे स्ट्रॉबेरी वगैरे आहेत ते तिथं आपल्याला विकत देतात. दुसऱ्या दिवशी म्हणजे त्याच दिवशी आम्ही सकाळी तिथे ब्रेकफास्टची ऑर्डर दिली, तर ती देखील तिथे आली आणि ब्रेकफास्ट वगैरे आहे त्याची पण क्वालिटी त्यांची चांगली आहे. तर बुफे सिस्टीम ब्रेकफास्ट आहे 200 रुपये पर पर्सनने इथे चालू होतं, की त्याच्यामध्ये अनलिमिटेड ब्रेकफास्ट जो आहे तो तुम्हाला तिथे मिळतो. म्हणजे पोहा, उत्तप्पा, मिसळ, डोसा, उपमा अशा प्रकारे. नंतर मग आम्ही दुसऱ्या दिवशी तिथून चेकआउट केलं सागा रिसॉर्टला. तर तुम्ही देखील सागा रिसॉर्टला नक्की भेट द्या. 10 वाजता जो आहे तुमचा चेकआउट टाईम आहे. तर खूप प्रशस्त आणि सुंदर आणि बजेट फ्रेंडली रिसॉर्ट जर तुम्हाला पाहायचं असेल तर सागा रिसॉर्टला तुम्ही अवश्य भेट द्या. त्याचा कॉन्टॅक्ट नंबर जो आहे तो मी तुम्हाला शेअर ऑलरेडी केलेला आहे. नंतर आम्ही महाबळेश्वरला जे आहे ते पॉईंट जे आहेत तिथले ते आम्ही तिथले एक्सप्लोअर केले. म्हणजे जे सावित्री पॉईंट असतील, गेट्स पॉईंट असेल, मंकी पॉईंट असेल, सनसेट पॉईंट असेल, असे वेगवेगळे पॉईंट जे आहेत ते महाबळेश्वरला जे आहेत ते तुम्ही पाहू शकता. संपूर्ण दिवस किंवा 2 दिवस तुम्हाला हे पॉईंट आरामशीर पाहायचे असतील तर तेवढा वेळ जो आहे तो तिथे जातो. नंतर आम्ही ओल्ड महाबळेश्वरला गेलो, नंतर मार्केटला गेलो आणि अशा प्रकारे जे आहे ते आम्ही पाचगणीच्या टेबल लँडला जाऊन आमची जी ट्रिप आहे ती आम्ही संपवली आणि आम्ही घरी रिटर्न गेलो. तर कशी होती ट्रिप आणि तुम्हीही एकदा या ट्रिपचा आनंद आहे तो सागा रिसॉर्टला जाऊन घ्या आणि मलाही सांगा की कसं रिसॉर्ट आहे. थँक्यू.